चला दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. जय साई विरार. एक हातातली मॅच कुठे तरी गेली. अपयशाची भीती बाळगू नका, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे. चला नॉकआउटला पॉवर प्ले नसेल. चला सामना सुरू होते. 3 षटकांच्या मॅच मध्ये नॉकआउट मॅचला पॉवर प्ले नसणार आहे. आयोजन कमिटीकडून नियम आलाय. प्रत्येक चौकारासाठी अनिकेत दळवी साहेब दत्तगुरु संतनगरचे ओनर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये लागलेले आहेत. चला सामना सुरू आहे. तो दत्तगुरु संतनगर. 1 चेंडू आणि 1 धाव झालेली आहे. थोडी घाई करायची आहे. मकरंद आणि सूरज सलामीची जोडी मैदानाच्या आजमेसज. गौतम गोलंदाजी मारवरती. पहिलं षटक हातात आहे. अनिकेत दळवी दत्तगुरु संतनगर या संघाचे ओनर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपये लागलेले आहेत. सामना रंगतोय आता. हा सामना सुद्धा रंगणार आहे. 1 चेंडू आणि 1 धाव झालेली आहे. सूरज मकरंदची जोडी. सूरज सायगन होती. बॅटची चेंडू हवेत. प्रयत्न सुंदर सुंदर प्रयत्न. एकेरी धावाने संतोष आहे. माझा लहानपणीचा मित्र वर्ग मित्र ज्यांनी मला खूप काही लहानपणापासून शिकवलं असा वरद कोचरेकर याचं सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. 500 रुपयाचा मानकरी ठरतो असा तो मकरंद. अनिकेत दळवी साहेब प्रत्येक चौकाराला 500 रुपये लागलेले आहेत आणि 500 रुपयाचा पहिला मानकरी ठरलाय मकरंद. सुंदर चौका. धावचीची संधी. थ्रो 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 थोडा चुकला. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होते. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिलेगे रन 4. भेड़ा होगा पार.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर सुंदर चौकार. मकरंद अनिकेत दळवी साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पारितोषिकचा विचार केला तर 2 चौकार आता आणि आधी 3 म्हणजे 1500 रुपये. खिशा गरम आहे, अनिकेतचा खिशा गरम आहे. 1500 रुपये अनिकेत दळवी साहेब यांच्याकडून मकरांच्या दत्तगुरु संतनगरच्या कोणत्याही खेळाडूंनी प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयात. अनिकेत दळवी साहेब दत्तगुरु संघाचे ओनर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17 आणि 17 नंतर जयसाई विरारला होणार आहे का खतरा, का दत्तगुरु संतनगरला आहे खतरा. सामना रंगणार आहे आणि रंगतोय. चला 3 चेंडू 18 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 4-19 4-19 सामना फिरतोय. दत्तगुरु संतनगर कोणत्याही खेळाडूंनी चौका मारला तर अनिकेत दळवी साहेब दत्तगुरु संतनगरचे ओनर यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. सुंदर सुंदर पंच गंभीर पाटील आपले हात फुलवताना दिसतात. तू वाईड. 20 धावा. 20 4 चेंडू 20 धावा. सुंदर सुंदर कमबॅक होता. सुंदर चेंडू हाताळला होता आणि यष्टीरक्षक कुठेतरी चुका करतोय. चुकीचं रूपांतर होतंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 21. लास्ट टू गो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. चला रात्रीचे वाजले आहेत 11:30 वाजून गेलेले आहे. 22 धावा. 22 रन ऑन बोर्ड. 22 रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत. कोणाला भूक लागली असेल तर टकाटक फूड्स मध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेऊ शकतात. टकाटक खायचं, टकाटक राहायचं आणि टकाटक चौकार मारायचं. वाईडचा कॉल होता. वाईड आलाय. 22 धावा. डावखुरा हाताचा फलंदाज सूरज आहे आणि नॉन स्ट्राईक हँडला विचार केला तर 8-16 असा मकरंद वैयक्तिक खेळी करते आणि धावसंख्या झाला 23. पुन्हा चुकी 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 चुकीचं रूपांतर. वाईड प्लस 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतोय. तेवीस धावा झाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो 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 कमबॅक आणि बॅकअपचा क्रिकेटचा पटलावरचा हा गेम असतो ते दिसतं. आता जयसाई विरारला करायचं आहे ते कमबॅक, पण आता यष्टीरक्षकने केलंय ते बॅकअप चांगलं. 26 धावा झाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. करण पाणी चेंडूवर सुंदर फेकी करतोय. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागेली होती. पंच गंभीर पाटीलने दाद फेटाळली आहे. धावसंख्या झालेली 27 आणि मकरंद तंबूच्या दिशेने जाताना दिसतंय. ज्यांनी वैयक्तिक 1500 रुपये कमवले आहेत. अनिकेत दळवी साहेब दत्तगुरु संतनगरचे ओनर. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये होते. त्याच्या बॅट मधून आले 3 चौकार. मकरंद यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आधारे संकेत. त्याच्या टी शर्टच्या मागे लिहिले स्टार बॅटिंग करेल का. चला चांगला ड्राईव्ह केलेला फटका. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागणार आहे. काय घडलंय काय घडलंय काहीच नाही घडलं. एकच धाव असणार आहे. 28 धावा. 4 चेंडू 28 धावा. निर्धाव चेंडूचे आधीच विचार केला होता. आधीच मी उल्लेख केला होता क्रिकेटचा गेम कमबॅक अँड बॅकअप. आता कमबॅक करतोय तो विवेक गोलंदाजी मध्ये. 5 चेंडू 28 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला इन टू द ग्रॅब.
चौकार आणि सूरज ठरते 500 रुपयाचा मानकरी. टोटल आले 4 चौकार, असणार ते 2000 रुपये. अनिकेत दळवी साहेब, दत्तगुरु संतनगर या संघाचे ओनर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या टार्गेट 3333चं टार्गेट असणार आहे. चला, दत्तगुरु संतनगर कोणत्याही खेळाडूने जर का प्रत्येक डाय मारली तर सर्वेश पटकर यांच्याकडून 100 रुपये लागले. पहिला मोठा आदरा करण पाटील तंबूच्या दिशेने जाताना दिसणार आहे. चला, प्रत्येक बॅक टू बॅक चौकारासाठी 1000 रुपयाचा रोख पारितोषिक लागले ते आकाश गरजजी डोंगरपाडा यांच्याकडून. करण पाटील याची जागा घेण्यासाठी मैदानात अंकित. प्रत्येक चौकारासाठी बॅक टू बॅक चौकारासाठी 3000 रुपयाचा पारितोषिक लागले. गौतम पाटील आणि अंकितची जोडी. हा सामना किती पण घेऊन जाईल जयसाई विरार या संघाला. फुलटा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्नाची कष्ट होते. धावसंख्येचा विचार तर 2-1. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पूर्णपणे सन्मानित केले आणि 1. चला, जयसाई विरार जर का हा सामना जिंकला तर आकाशजी गरड डोंगरवाडा यांच्याकडून रोख 5000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. ज्या या स्पर्धेची प्रियानं मारुती 10,000, तिकडे 50% फी आता मिळणार आहे या लोकांना. सामना जिंकला तर 5000 रुपये आकाशजी गरड यांच्याकडून लागलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि संधीच राहणार आहे. फक्त 5 चेंडू 3 धावा. गौतम पाटील आणि विवेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विवेकनी जर हा सामना जिंकला तर वैयक्तिक माझ्याकडून 300 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. चार धावा झालेल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे ती 4 आणि जिंकण्यासाठी 12-29 समीकरण आहे. गौतम पाटील आणि विवेक
जयसाई विरार जर का संघ सामना जिंकला तर आकाशजी घरत डोंगरपाडा यांच्याकडून लागलेला आहे तब्बल आणि तब्बल 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक. दत्तगुरु संत प्रत्येक प्लेअरनी जर का डाय मारून चौका अडवला तर सर्वेश पटकर याच्याकडून 100 रुपयाचा रोख पारितोषिक लागलेला आहे. गोलंदाजी मारायला अनिकेत सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन मोठा फटका करण्याचा संकेत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू करावी लागेल. जयसाई विरार जर का सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा रोख 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक आकाशजी करत यांच्याकडून. 50,000 आकडा हा तोंडात बसून राहिला कारण की अक्ष 11 डोंगरवाडा चषकचं पहिलं पारितोषिक आहे ना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हॅलो दोन चेंडू 6 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. हे प्रभु ये क्या हो रहा है. जयसाई विरार की तरफ से मैच जा रहा है. क्या करना है अभी. हमें भी घर जाके सोना है. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 7. 3 चेंडू 7 धावा. चला विवेक फायर होईल का. चला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जयसाई विरार 10-8चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये झाले. प्रयत्न नशिबाची साथ थोडा विचार केला तर दत्तगुरु संतानगर या संघाकडे आहे. कोणत्याही खेळाडूने जर का डाय मारून चौकार अडवला तर सर्वेश पटकर याच्याकडून 100 रुपये लागले. डाय मारले डायचा उल्लेख केला होता तिकडेच डाय मारले. 100 रुपयाचा मानकरी आहे का सर्वेश. ही डाय होती का तुमच्या नजरेत सर्वेश पटकरे जी. हा डोपा टेकल्यात डाय आहे. डोपा टेकले म्हणजे डाय मारलाय. युट्यूब डिबेंच्या लाईव्ह मध्ये चेक केली गेले तर ही डाय आहे. धावसंख्या 9 धावा. 9. चला सामनाचा विचार केला तर सामना जास्त रंगला होता पण आता रंगलाच नाही. सुंदर क्षेत्ररक्षण. कडू याचं क्षेत्ररक्षण हिमांशू डावकर आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते. सुंदर फटका स्टेटच्या दिशेने पहिला चौकार आलाय हिमांशूच्या बॅट मधून पण तिथपर्यंत मॅच काही राहिली नाही जिथपर्यंत हिमांशूची बॅटिंग येणार होती.